तिथं नियमाची गरज नाही, पण जिथं लोक येत नाही तिथे ह्या नियमाची गरज आहे. ऐका, सगळ्याच्या पाठीमागे देव बसायचा. एक 2-4 ओव्या सांगतो तुम्हाला. ऐका, नाथ महाराज रामायण वाचतायत, सांगतायत, लोकांचं काही लक्ष नाही, पण सगळ्याच्या पाठीमागे बसलेला देव कसा ऐकायचा. ऐका, नाथ महाराज रामायण वाचतायत. वना जाता रघुनंदन, भावार्थ रामायण. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्वगज करी रुदन, डोके पाषाण उलताती, डोहीचे अटता जीवन, जेवी तळमळती मीन, तेवी अयोध्येचे जन रामाविन तळमळती. बाळ माझा केविलवाणी, कुठे पेशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्यदानी, परंतु नाही रे श्रीरामा. अरे माझ्या श्रीरामा, नको जाऊ बाळावणा, मजाला प्रेम पाना, कोणा पाजुरा घवा. नाथ महाराज सहज रामायण सांगायचे, सहज. ऐका, आणि पाठीमागे बसलेला देव जीव तोडून ऐकायचा, जीव तोडून. वाक्य परत सांगतो. नाथ महाराज सहज रामायण सांगायचे आणि पाठीमागे बसलेला देव जीव तोडून रामायण ऐकायचं. आमचं उलट आहे. आमचं आम्ही जीव तोडू तोडू सांगतो, तरी काय काय मन लावून झोपत येत आमच्या आरतीला झोपलं. पण माझा एक स्वभाव आहे बघा, माझ्या कीर्तनात माझ्या समोर जरी कोणी झोपलं त्याला मी उठवी, दुसऱ्याला त्याला उठवायला लागेल. महत्वाची गोष्ट सांगू का, जरी जवळ कोणी झोपलं, मी झोपणाऱ्याच्या त्याच्या नादी लागला का, त्याच्या नादी लागाय आपल्या अंगात औषध. तुला बसून झोपू वाटत नाही का, माझ्याकडे पाय करून लांब म्हणजे तुला आरतीला उठी. माऊली म्हणतात, बळे विन शक्ती. आम्ही कितीही चांगलं गायन करू द्या, कधी कितीही चांगलं वक्तृत्व करू द्या, बऱ्याच जणांना झोप येते. ती झोप येते कडून. बऱ्याच जणांना रात्री 12-2 वाजे तरी घरात येत नाही, हित आवडत नाही. तिकडे येत नाही, हित आवडत नाही. एक माणूस काय मला म्हणाय, सर मला महाराज त्या झोपेत एकलेच आवडलं का, 12 आणि 1 वाजता तरी घरी आहे ना, बसल्या बसल्या तिथे डोळा लागत असं का होत. तर मी त्याला उत्तर दिलं, पटकन झोप येण्याकरता माणसाचं मन समाधानी असलं पाहिजे. पटकन झोप येण्याकरता मन समाधानी असलं पाहिजे. आणि ह्या प्रपंचात समाधान कधी नव्हतं, नाही आणि नसणार आहे. त्याच्यामुळे 1-2 वाजे तरी तिकडे येत. कीर्तनात पटकन का झोप येते, इथं समाधान असते. तेने सदा चित्ता ज्याला पडल्या झोप लागते ते भाग्यवान आहे. पहिले भाग्यवान आहे. संध्याकाळी जेवण उद्या अंतुनावर जाऊ द्या, 2 मिनिटात जनरेटर पेक्षा याच्या घोरण्याचा आवाज जास्त असतो. शेजारच्या 2 घरात त्याच्या घोरण्याला झोप येते. पडल्या झोपतो तो भाग्यवान आहे, आणि कीर्तनात झोपतो तो महाभाग्यवान. आम्ही कितीही चांगलं सांगू द्या, बऱ्याच लोकांना झोप आवडत नाही. नाथ महाराजांनी सांगावं, देवानं ऐकावं, अधिकार आहे. विठाला नाथ महाराज दर्शन महिमा सांगतात, चरण महिमा सांगतात. काय त्यांना अनुभूती, अधिकार तर आहेच. तर ऐका, नाथ महाराजांना काय त्याची अनुभूती ऐका. एक दिवसची घटना आहे. नाथ महाराजांचं संध्याकाळचं भोजन झालं आणि झोपण्यासाठी नाथ महाराज अंथरुणावर गेले. पण गेल्याबरोबर लगेच झोपले नाही. आवाज अतिशय छान. झोपण्यासाठी नाथ महाराज अंथरुणावर गेले, पण लगेच झोपले नाही. 2 मिनिटं देवाचं स्मरण केलं आणि मग झोपले. मी तुम्हाला सुद्धा सांगतो सगळ्यांना, अंथरुणावर गेल्या लगेच झोप जाऊ नका. 2 मिनिटं भगवंताचं स्मरण करत जा आणि मग झोप जा. सकाळी उठल्याबरोबर सुद्धा लगेच कामाला सुरुवात करायची.